नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह. लोक हो, सध्याची परिस्थिती पाहता, बदलता काळ पाहता, आता तुमच्या मरणाची चिंता, संवेदना तुमचं कुटुंब आणि तुमचे नातेवाईक वगळता इतरांना फारसं आहे असं समजू नका. कारण आता मरण खूप स्वस्त झालं आहे. मरणाबद्दल इतकी संवेदना आमची बोथट झालेली आहे की आता प्रशासन असो किंवा समाज असो, दोघांनाही याचं फारसं घेणं देणं नाही. एक काळ होता जेव्हा एखादा अपघात झाला तर अगदी जखमी व्यक्ती झाले तर त्याचा हात असा जखमी झाला, असं पाय झाला, याचं लोकांना खूप वेगळेपण वाटत होतं. पण आता मृत्यू झाल्यानंतर देखील लोक सहज विचारतात, किती गेले? जर एक किंवा दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असेल तर समाज म्हणतो असं का? बरं. जर 5-10च्या वर लोकांचा मृत्यू झाला तरच त्याची दखल समाज किंवा प्रसिद्धी माध्यमं घ्यायला आता पुढे येऊ लागलेले आहेत. हे चित्र आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो आहे. हे मी कहाणी नाही सांगत, ही समाजाची आजची वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडतो आहे. त्यामुळं मी असं म्हणेन की मरण खूप स्वस्त झालं आहे आणि अशा स्वस्त झालेल्या मरणाच्या काळामध्ये आता तुमची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे. मित्रहो, विषय यासाठी आहे, सध्या बीड जिल्ह्यामध्ये 2 अपघात झाले आणि या दोन्ही अपघातानं थोडंसं लोकांचं लक्ष केंद्रित झालं. एक अपघात लातूर आणि औशाच्या मध्ये जे RT देशमुख आहेत, माजी आमदार, त्यांच्या गाडीला झाला. तर दुसरा अपघात बीड आणि गेवराईच्या मध्ये. खरं तर हा अपघात अतिशय दुर्दैवी म्हणावं लागेल, कारण अपघात ग्रस्त झालेल्या वाहनाला पाहण्यासाठी आलेल्या लोकांना कंटेनरनं चिरडलं. हा अपघात थोडासा विचित्र आणि ज्याची खरं तर असं म्हणता येईल की ज्याची गरज नव्हती असा अपघात तो घडला. काही असो, ह्या दोन्ही अपघातामध्ये ज्या घडलेल्या घटना आहेत त्या खूप भयंकर आहेत. तसे तर अपघात दररोज घडत आहेत. फक्त याकडं लक्ष यासाठी केंद्रित करायचं आहे, याच्यासाठी की एका गाडीमध्ये माजी आमदार हे मृत्युमुखी पडले. इथं प्रत्येकाचा जीव सारखा आहे, माजी आमदार वगैरे माझं असं म्हणणं नाही आहे. परंतु जर या राज्यामध्ये आता रस्ते अपघातामध्ये आमदारच सुरक्षित नाही आहेत, तसं तर यापूर्वी बी घटना घडलेल्या आहेत. माननीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील किंवा त्यानंतरच्या काळात विनायकरावजी मेटे साहेब असतील, माजी आमदार, आणि हे सगळे मंत्री, केंद्रीय मंत्री लेवलची माणसं. पण अपघातामध्ये हे, आणि असं सांगितलं जातं की पहिले माजी आमदार मुंडे साहेब, जे की रेणापूर मतदारसंघात होते, तेही याच अपघातात गेल्याचं सांगितलं जातं आहे. अशाच अपघातात त्यांचाही मृत्यू झाला. विषय हा ह्याचा की आम्ही प्रगतीच्या नावाखाली रस्ते तर सुरक्षित किंवा प्रगतीपथाच्या नावाखाली विकसित केले, परंतु ते रस्ते सुरक्षित आहेत का, हा प्रश्न आज आमच्या पुढं निर्माण झालेला आहे. कारण एक काळ होता केवळ एक वाहन जाईल एवढाच रस्ता असताना सुद्धा अपघात होत नव्हते. डांबरी रस्ते, एका वाहनाला थांबावं लागायचं आणि दुसऱ्या बाजूनं जायचं. इतक्या काळातसुद्धा अपघात होत नव्हते. मात्र आता चक्क एकेरी वाहतूक आहे, 2-2 ट्रॅक एका बाजूनं आहेत, तरीही अपघात होत आहेत. याचा अर्थ असा झाला आहे, आम्ही बेदखल झालो आहोत, आम्ही निष्काळजीपणानं वाहनं चालवत आहोत. गती वाढलेली वाहनांची आणि वाहनांची संख्या हे तर विचारूच नका. ही सगळी कारणं आहेत अपघात जास्त प्रमाणात होण्याची. मात्र अपघात होऊन गेल्यावर उगाच चिंता करण्यापेक्षा आजच आपल्याला त्याबद्दल काळजी करावी लागेल, सुरक्षितता बाळगावी लागेल. केज शहरातही या बाबींचं खूप गंभीरता निर्माण झालेली आहे. कारण केज शहरात 2 महामार्ग गेलेले आहेत, खामगाव पंढरपूर आणि अहमदपूर अहमदनगर. हे दोन्ही जे महामार्ग आहेत ते भवानी चौक ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान हे दोन्ही महामार्ग एकत्रितपणे इंटरलिंक झालेले आहेत आणि त्यामुळं या ठिकाणची वाहतूक ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. मात्र आमचा रस्ता जो झालेला आहे तो शासनाचं नियोजन म्हणा किंवा रस्ते विकास महामंडळाचं नियोजन म्हणा, हे चुकीच्या मार्गाचं असल्यामुळं आम्हाला केजवाशांना याचा मोठा परिणाम भोगावा लागत आहे. कारण आमची जी जुनी नाली होती केज शहरातील, या आत्ता मी म्हटलं श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक किंवा धारूर चौक या दरम्यानचा जो हा महामार्ग आहे, हा खरं तर ही जी नाली आहे ही पहिल्या नालीच्या जागी ती जाणं खूप अपेक्षित होतं. परंतु
रस्ते बांधकाम करणाऱ्या कंपनीनं किंवा एजन्सीनं त्यांना दिलेल्या नेमून दिलेल्या काही ज्या नियम होते त्याच्या अंतर्गत तो रस्ता बांधकाम केल्यामुळं त्या जी नवीन नाली आहे ती आत आलेली आहे आणि जुनी नाली ही त्याच्या बाहेर खूप राहिल्यामुळं आता हा रस्ता विनाकारण खूप छोटा झाला आहे आणि त्यामुळं या रस्त्यावरही अपघाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. मध्ये आपण बघितलं असेल मागील आठवड्यामध्ये एक कंटेनर अतिशय वेगानं गेला, मात्र त्यामध्ये खरोखर खूप योगायोगाच्या गोष्टी म्हणून की खूप लोक वाचले आमचे, परंतु या ठिकाणी खूप मोठी हानी झाली असती. परंतु प्रत्येक वेळेस आम्ही एखादी घटना होईपर्यंत वाट का बघायची, त्याच्या अगोदर आम्ही त्याच्यावर काळजी का करत नाही किंवा त्याच्यावर काही प्रिकॉशनरी जे काही उपाययोजना आहे ही का करत नाही हा प्रश्न आहे. खरं तर केज शहरामध्ये ठीक आहे, व्यापाऱ्यांना जागा नाही आहे त्यामुळं अतिक्रमित झालेले हे आमचे रस्ते आहेत, परंतु त्यानंतरही अतिक्रमण होणं आणि त्याच्यावरही ते नियंत्रण नसणं ही आणखीन दुसरी गंभीर बाब आहे. अतिक्रमण होणं इथपर्यंत मानता येईल कारण अपरिहार्यता आहे, पण जी काही पोलीस प्रशासन असेल किंवा तहसील प्रशासन यांचं अजिबात त्यावर नियंत्रण नसणं ही तितकीच गंभीर बाब आहे. कारण अतिक्रमणधारकांनी जर अतिक्रमण केलेलं असेल, खरं तर केजचं अतिक्रमण खूप विरोधाभासाचं आहे. इथं अतिक्रमण करणारे जे लोक आहेत हे भाड्यानं देणार आहेत, म्हणजे जे प्रत्यक्ष व्यवसाय करणार आहेत ते त्या ठिकाणी नाही आहेत, तर ज्यांनी जागा धरलेल्या आहेत आणि भाड्यानं दिलेल्या आहेत हे लोक या खरं तर अतिक्रमणधारक आहेत. त्यामुळं इथं खरं तर सहानुभूती द्यावी की नाही हा प्रश्न येतो. कारण जर ते त्या लोकांनी ते केलेलं असतं, धरलेलं असती ती जागा, तर आपल्याला मान्य करता आली असती, पण असं केज शहरामध्ये बहुतांशी ठिकाणी नाही आहे. सगळ्या जागा रस्त्याच्या विशेष म्हणजे महामार्गांच्या सगळ्या जागा या काही लोकांनी आपल्या ताब्यात घेऊन त्या किरायानं दिलेल्या आहेत आणि गोरगरीब व्यवसाय करून ते किराया घेत आहेत. याच्यावर कोणाचंच लक्ष नाही. निवडणुका येतील, पॅनल प्रमुख पुढे येतील, पॅनल प्रमुख मोठ्या ह्याच्यात दिमाखात सगळीकडं आपल्या फेऱ्या काढतील आणि पुन्हा एकदा नवीन आश्वासन देतील की आम्ही आता केजचं किती मोठं भविष्य बांधणार आहोत आणि आम्हीही या भविष्याला कदाचित बळी पडू आणि आम्ही पुन्हा एकदा अशाच लोकांना जे की अतिशय निष्क्रियपणे वागत आहेत. कारण केज शहरातली जबाबदारी आहे, केज नगरपंचायतची जबाबदारी आहे बाजार कुठं भरवायचा, रस्त्यावर बाजार येऊ द्यायचा की नाही. चक्क सांगितलं जातं, लोक ऐकत नाहीत. असं जर प्रत्येक डिपार्टमेंट म्हणाले की लोक ऐकतच नाही आहेत, तर या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचं काय होईल आपण विचार करा जरा. प्रत्येकाचं कमांड असलं पाहिजे. तुम्हाला सत्ता दिलेली, तुम्हाला नियंत्रण करण्याची क्षमता दिलेली, पोलीस प्रशासनाला अधिकार दिलेले आहेत, तर तुम्ही त्याचा वापर 100% केला पाहिजे. 4-2 लोकांवर केसेस दाखल करा म्हणजे आपोआप बाकी अगदी सुतासारखे सरळ होतील, परंतु तसं करण्याची हिंमत आमची नाही. कारण आम्हाला कुणाला दुखवायचं नाही आहे. उद्या त्याच्याकडं मतं मागायला जायचं तेव्हा दुखवायचं नाही. इकडं किती नुकसान झालं तरी चालेल, शेकडो लोक मेले तरी चालतील, परंतु आम्हाला कुणाला दुखवायचं नाही आहे. ही केजची राजनीतीची पहिल्यापासूनच एक पद्धत आणि सवय आहे. त्यामुळं याच्याबद्दल फार बोलायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे. पण कोणी बोलायचं, मांजराच्या गळ्यात गड्डी कोणी बांधायची. कारण हे जे मी आत्ता म्हटलं नाही, जे कोणी राजकीय नेते आहेत, जे निवडणुकीच्या काळातच आपले पॅनल घेऊन पुढे येतात, त्यांना आमची विनंती आहे, तुम्ही निवडणुका जरूर लढवा. लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार आहे आणि हे सगळं खरं आहे, पण उर्वरित 5 वर्षात ही लोकांच्या मूलभूत समस्या आहेत त्याच्याकडे आपण थोडंसं लक्ष द्या. कारण आज केज शहरात विकासाचं सोडा काय ते, पण आहे त्या गोष्टीमध्ये फक्त नियंत्रणाअभावी अनेक गोष्टींना केज सामोरं जातं आहे आणि त्याचे परिणामसुद्धा केज भोगत आहे. म्हणून आमची एवढीच इच्छा आहे की रस्ते सुरक्षित करणं, किमान केज आणि परिसरातील रस्ते आता सुरक्षित करण्यासाठी रस्ता सुरक्षा मोहीम राबवणं खूप गरजेचं आहे. कारण लवकरच आम्ही या रस्त्याच्या कडेनं झाडं लावण्याची मोहीम घेणार आहेत, पण तत्पूर्वी हे रस्ते सुरक्षित राहिले पाहिजेत, तरच आमचे झाडंसुद्धा सुरक्षित नंतर राहू शकतील. कारण झाडं लावणंसुद्धा आता एक नवीन आव्हान आमच्या केजच्या सर्वच आमच्या केजवासियांच्या पुढं आहे. कारण आमची जी मोठी कित्येक शेकडो वर्षांची जी काही परंपरा असलेली वडाची झाडं होती, ही मागच्या या रस्ता बांधणीच्या नावाखाली तोडण्यात आलेली आहेत. पुन्हा एकदा त्या ज्या वडांच्या वटवृक्षावर आपण बघितलं असेल कावळ्यांचा किलबिलाट किंवा इतर पक्ष्यांचा किलबिलाट असायचा, कावळे काव काव करत असायचे. हे सगळे आवाज ऐकून केजवासियांना कदाचित बाहेर गावून आलं तर आपण केजमध्ये पोचल्याचं जाणीव होत होती.
आता हे सगळं आपल्याला पुन्हा करायचं आहे. त्यासाठी नक्कीच आपण सर्व आपलं योगदान देऊया. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.